भंडारा जिल्ह्याच्या जांभोरा येथे 60 लाख रुपये खर्च करून जिल्हा परिषदेच्या वतीने मामा तलाव दुरुस्तीचे काम सुरू आहे. पण कंत्राटदार स्वतःच्या मर्जीने काम करीत असल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे. इन्स्टिमेंट नुसार काम करीत नाही, त्यामुळे कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याने काही दिवसात तलावाची पाळ जशीच्या तशी होणार आहे. मोहाडी तालुक्यातील जांभोरा येथील मामा तलाव गट क्रमांक 312 चे काम लघु पाटबंधारे विभाग जिल्हा परिषद भंडारा यांना ग्रामपंचायतच्या वतीने उपसा तलाव खोलीकरण व पाटचारे सिमेंटीकरण करण्याचे काम मंजूर करण्यासाठी प्रस्ताव देण्यात आला. त्यानुसार काम मंजूर करण्यात आले, तर कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काम कमी दराच्या निविदा असणाऱ्या कंत्राटदाराला देण्यात आले. त्यानुसार काम करण्यासाठी कंत्राटदार आले असता संबंधित कंत्राटदाराने ग्रामपंचायतीला कोणतीही पूर्वसूचना न देता काम सुरू करण्याची सुरुवात केली. तसेच इन्स्टिमेंट नुसार कंत्राटदार काम करत नाही. आधी तलावाच्या पाळीवर बेंचिंग करून नंतर पाळीवर माती मुरुम घालायला पाहिजे होते, पण कंत्राटदार स्वमर्जीने काम करीत आहे. त्यामुळे जिल्हा परिषद अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप गावकरी करीत आहे. तर मध्यम प्रतिनिधी येणार कळताच कंत्राटदारांनी त्या दिवशी काम बंदच ठेवलं होतं. माझं संपूर्ण नाव सत्यलाल ताराचंद बिसने. मी ह्या सागर तलाव इथला शेतकरी असून मी जेव्हा शेताकडे आलो तर मला इथला हा जो काम आहे हा निकृष्ट दर्जाचा आढळून आला आणि ग्रामपंचायतकडून अशी माहिती मिळाली की हे कोणत्या ठेकेदाराला हे काम आहे आणि आम्हाला काही अंदाजपत्रक नाही आहे आणि कशा पद्धतीनं खोलीकरण चालू आहे आणि हे जे पाटचाऱ्याचं जे काम आहे त्याच्याबद्दलही डिटेल आम्हाला माहीत नसल्यामुळे मी त्यांना विचारणा केली ग्रामपंचायतच्या सदस्यांना की हे कसं काय काम. एकही ग्रामपंचायतीचे इथं कर्मचारी दिसत नाही किंवा अधिकारी तुमचे पदाधिकारी दिसत नाही, तर हे बिनबोबाट हे काम चालू आहे का असं लक्षात आलं. तर त्यांच्याकडून मला माहिती मिळाली की हे आम्हाला यांनी अंदाजपत्रक दिलं नाही किंवा ग्रामपंचायतलाही विश्वासात घेतलेलं नाही आहे आणि त्यातच मग त्यांनाही शंका निर्माण झाली आणि मलाही वाटलं की खरोखर इथं काहीतरी शंकाला पेव आहे असं वाटलं. आणि त्या पाडीचं जे मातकाम चालू आहे ते मला वाटते कमी दर्जाचं काम चालू आहे, कारण की त्याला ते खाचं पाळायला पाहिजे असं मला ऐकण्यात आलं, पण ते आमच्याही नजरेस कुठं दिसून नाही राहिलं. तरी पण ह्या ज्या कंत्राटदार आहे आणि जे इथले जे कोणी अधिकारी आहेत यांच्यावर खरोखरच हे कठोरात कठोर कारवाई व्हायला पाहिजे, कारण की हा शेतकऱ्याच्या जीवना मरणाचा प्रश्न हा तलाव म्हणजे याच्यामध्ये बारेमास पाणी असतो आणि हा जो पाणी आहे त्याची लेवल कुणाकडून खोल करावी कुणाकडून नाही हे सुद्धा ग्रामपंचायतकडून त्या अधिकाऱ्यांनी माहिती नाही घेतलेली आहे असं मला कळलं. आणि जेणेकरून मी आता शेताकडे होतो तर ह्या इथं सगळं तुमच्या समजलं की ह्या तलावाचं खोलीकरण कशा पद्धतीचं आणि कोणत्या निकृष्ट दर्जाने चालू आहे हे लक्षात येऊन राहिलं. माझं नाव भूपेंद्र अंगध्वज पवनकर. मी जांभोरा येथील रहिवासी आहे. या ठिकाणी लघु पाटबंधारे विभाग जिल्हा परिषद भंडारा अंतर्गत जांभोरा येथील सागर तलाव गट क्रमांक 312 यामध्ये तलाव खोलीकरण, पाड मजबूतीकरण आणि पाटचारे सिमेंटीकरणचे काम या ठिकाणी मंजूर झालेले आहेत. सदर काम करताना कंत्राटदारांनी ग्रामपंचायतीला कोणत्याही प्रकारची सूचना किंवा माहिती त्या ठिकाणी दिली नाही. उलट त्यांनी ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी माहिती घेण्याचा प्रयत्न केले असता त्यांनी सांगितलं की मला ग्रामपंचायत आणि गावकऱ्याशी कोणत्याही प्रकारचा संबंध नाही. त्यामुळे सदर या कामाबाबत शंका निर्माण झाल्यामुळे सदर काम सुरू असताना या ठिकाणी मी जेव्हा येऊन बघितलं तेव्हा ज्याप्रमाणे या ठिकाणी काम व्हायला पाहिजे होतं त्याप्रमाणे कोणत्याही प्रकारचं काम या ठिकाणी दिसून आला नाही. याबाबत संबंधित विभागाचे जे जेई आहेत गडकरीजी यांना मी विचारणा केला असता त्यांनी सुद्धा तेच सांगितलं की ग्रामपंचायतीला अंदाजपत्रक देता येत नाही. त्यामुळे मला एक शंका निर्माण झाली, जर ग्रामपंचायतीला जर अंदाजपत्रक देण्याची तरतूद जर शासनाकडे नसेल तर मग हा काम नेमका कोणासाठी होत आहे, ठेकेदाराला कमाई करण्यासाठी होत आहे की अधिकाऱ्यांना कमाई करण्यासाठी होत आहे हाच समजलेला नाही.